तुम्हाला मालकाने खोली झाडायची सांगितली, इतकी स्वच्छ झाडा की मालक त्या खोलीमध्ये आल्यानंतर प्रसन्न झाला पाहिजे. तुम्ही जर खोली झाडत असाल, चटई खाली कचरा लावत असाल, तर एक दिवस चटई उचलल्यानंतर कचरा दिसल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. कर्मातली प्रामाणिकता फार महत्वाची असते गड्या. दुसऱ्याच्या शेतामध्ये जरी खुरपण करत असलो, घरच्या शेतामध्ये करतायत त्या पद्धतीने करा, हेच तुमची पूजा असेल. लक्षात. हे काम करत असाल दादा, प्रामाणिकपणे जर करत असाल तर तुम्हाला वेगळी पूजा करण्याची काय गरज आहे. तुम्ही डॉक्टर असाल, प्रत्येक रोग्याला देव मानत असाल, तर कथा प्रामाणिकपणे सांगेल की एक दिवसा दवाखान्यामध्ये पेशंट होऊन देवाला सुद्धा यावं लागेल. लक्षात ठेवा. अप्रामाणिक जगायचं कोणासाठी, कशासाठी जगायचं. 5-25 वर्षात सगळा खेळ खलास होणार आहे. प्रामाणिक माणसाचं मरण मस्त होतं. अप्रामाणिक माणूस मरताना सगळ्या आठवणी करून त्याला शेवटी पश्चाताप होता. सज्जनानो, ज्याचं जीवन निरपेक्ष असेल त्याला आपली जागा सोडण्याची गरज नाही. देवच एक दिवस त्याची जागा सोडून त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा.